की खरं तर भारतामध्ये पक्षांतर बंदी कायदा हा का आला? हा एवढ्यासाठी आला की जर तुम्ही एखाद्या पक्षाच्या सिम्बॉलवर निवडून आले असाल तर तुम्ही सहजासहजी दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, कारण जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं असतं. त्यामुळे पूर्वी 1/3 होतं, नंतर ते आता 2/3 झालं. म्हणजे 2/3 निवडून आलेले प्रतिनिधी जर दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर तो पक्षांतर बंदी कायदा नाही, असा तो नियम आहे. वाद युक्ती म्हणजे वाद आणि प्रतिवाद हे बघतो, आणि टाळ्या शिट्ट्या अशा प्रकारचं चित्र सिनेमात आपण बघितलेलं आहे. कुठेतरी इथे देखील आता तर फक्त उभाटा गटाचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल त्याचा युक्तिवाद करतात आहे, आणि हे एकतर्फी असताना ज्या प्रकारचा एक आनंदोत्सव चालू आहे त्याच्याबद्दल मी ते ट्विट केलं. इलेक्शन कमिशनचा इथे रोल काय आहे? इलेक्शन कमिशनचा रोल हाच की एखादा पक्ष त्याला जर नोंदणी मिळाली असेल तर नोंदणीकृत पक्षाला ज्या ज्या गोष्टी कम्प्लायन्स म्हणून करायच्या असतात त्या केलेल्या आहेत का? तुम्ही तुमचं संविधान पक्षाचं तयार केलं आहे का? वेळोवेळी त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्या आहेत का? तुमच्यामध्ये पक्षांतर्गत लोकशाही आहे का? अशा गोष्टी ठरवून इलेक्शन कमिशन निर्णय देत असतं की पक्षांतर्गत लोकशाही शिवसेनेमध्ये दिसत नाही. आणि इथं वस्तुस्थिती आहे ना, शिवसेनेचा आणि लोकशाहीचा तसा काय संबंध? ती दिसत नसल्यामुळे त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली. अमेंडमेंट झाल्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः त्याचे नेते झाले. अन्यथा आधी काय होतं की जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे त्यांचे अध्यक्ष आहेत, शिवसेना प्रमुख आहे, हे सगळे त्यांच्या नेत्यांची गटनेत्यांची नियुक्ती करतात. अनेक नेते गटनेते त्यांची नियुक्ती करतात शिवसेना पक्षाध्यक्ष प्रमुख म्हणून. त्यामुळे शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये इंटरप्रिटेशन ऑफ लॉ, ज्याच्या फेवरमध्ये इंटरप्रिटेशन ऑफ लॉ आहे त्याला न्याय मिळतो, ज्याच्या फेवरमध्ये नाही मग तो किती मोठा वकील त्यांच्यातर्फे असो त्याला न्याय मिळत नाही. एवढंच मला त्याच्यातनं सांगायचं आहे. संजय राऊतांनी सुप्रीम कोर्टावर विश्वास दाखवलेलाच आहे. त्यांना कपिल सिब्बलांचे आर्ग्युमेंट्स आवडलेलेच आहेत. इलेक्शन कमिशन जर चुकलं असेल तर सुप्रीम कोर्टाला पूर्ण अधिकार आहे त्यांना करेक्ट करण्याचे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या अधिकाराचा फैसला सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उबाठा गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या वतीनं जोरदार युक्तिवाद केल्यानंतर उबाठा गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र शिंदे गटाचा अद्याप युक्तिवाद बाकी आहे. दुसरीकडे या कायदेशीर प्रक्रियेबरोबरच या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठकजी. सर नमस्कार, MyMTV मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, आपण बघतो की गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे असं दिसतंय, आणि कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहता उबाठा गटाचा असा दावा करण्यात येतोय की आता त्यांचाच विजय होणार. तर या सगळ्याकडे आपण कसं पाहताय? खरं तर हा वाद शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उभाटा गट यांच्यामधला आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून तसा आमचा डायरेक्ट काही संबंध नाही, पण एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी याच्याकडे असं बघतो की खरं तर भारतामध्ये पक्षांतर बंदी कायदा हा का आला? हा एवढ्यासाठी आला की जर तुम्ही एखाद्या पक्षाच्या सिम्बॉलवर निवडून आले असाल तर तुम्ही सहजासहजी दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, कारण जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं असतं. त्यामुळे पूर्वी 1/3 होतं, नंतर ते आता 2/3 झालं. म्हणजे 2/3 निवडून आलेले प्रतिनिधी जर दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर तो पक्षांतर बंदी कायदा नाही, असा तो नियम आहे. आणि या दृष्टीने अनेक कोर्ट कचेऱ्या निवाडे झालेले आहेत. तर हे लक्षात घेता ही जी केस झालेली आहे, म्हणजे एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षामध्ये जो काही उठाव केला, आणि उठाव केल्यानंतर त्यांनी जो दावा केला की माझीच शिवसेना म्हणजे ओरिजिनल शिवसेना आहे, हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मग इलेक्शन कमिशन असो, सुप्रीम कोर्ट असो, सर्वत्रच हा आता नव्याने टेस्टिंग टाइम आहे असं मला वाटतं. अलीकडेच या अनुषंगाने आपण एक ट्विटही केलंय, त्यात तुम्ही असं म्हटलंय की शिंदे गटाचा युक्तिवाद अजून बाकी आहे, त्यामुळे थोडं वाट पहा. तर तुम्हाला शिंदे गटाच्या बाजूचा नेमका कोणता मुद्दा निर्णायक ठरू शकतो असं वाटतंय? नाही, मला माझ्या ट्विटच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की जनरली आपण सिनेमामध्ये वाद युक्तिवाद म्हणजे वाद आणि प्रतिवाद हे बघतो, आणि टाळ्या शिट्ट्या अशा प्रकारचं चित्र सिनेमात आपण बघितलेलं आहे. कुठेतरी इथे देखील आता तर फक्त उभाटा गटाचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल त्याचा युक्तिवाद करतात आहे,
आणि हे एकतर्फी असताना ज्या प्रकारचा एक आनंदोत्सव चालू आहे त्याच्याबद्दल मी ते ट्विट केलं. खरं तर आता इलेक्शन कमिशनची बाजू देखील मांडल्या जाईल, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे गटाची देखील बाजू मांडल्या जाईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा विषय जातो तो वाद प्रतिवाद अतिशय बिनतोड असतो, जबरदस्त असतो. त्यामुळे आत्तापासून आम्ही जिंकू अशा प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणारा माझा आक्षेप आहे. एवढंच मला सांगायचं होतं. एकतर्फी बाजू एकूण आनंदोत्सव साजरा करू नका असं तुम्ही म्हणताय. तर एकूणच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष असो किंवा कुणीही असो तर त्या प्रत्येकाने संयम बाळगणं आवश्यक आहे असं वाटतं का? बिलकुल बाळगणं आवश्यक आहे. कारण पहा, आपल्या संविधानाप्रमाणे इलेक्शन कमिशन एक स्वायत्त संस्था आहे. त्याच्यानंतर जो फ्लोअर ऑफ द हाऊस म्हणतो आपण, जो अध्यक्ष असतो विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा, ती एक स्वायत्त संस्था आहे आणि कोर्ट आहे. आणि प्रत्येक संस्था एकमेकांच्या अधिकारामध्ये ढवळाढवळ करत नाही अनलेस सुप्रीम कोर्टाला जर असं वाटलं की कोणाची तरी काहीतरी चूक झालेली आहे. आता आपण वन बाय वन घेऊ. इलेक्शन कमिशनचा इथे रोल काय? इलेक्शन कमिशनचा रोल हाच की एखादा पक्ष, त्याला जर नोंदणी मिळाली असेल तर नोंदणीकृत पक्षाला ज्या ज्या गोष्टी कंप्लायन्स म्हणून करायच्या असतात त्या केलेल्या आहेत का? तुम्ही तुमचं संविधान पक्षाचं तयार केलं आहे का? वेळोवेळी त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्यात का? तुमच्यामध्ये पक्षांतर्गत लोकशाही आहे का? अशा गोष्टी ठरवून इलेक्शन कमिशन निर्णय देत असतो. त्यानंतर फ्लोअर ऑफ द हाऊस म्हणजे बोम्मई या केसमध्ये, खरं तर एस आर बोम्मई केसमध्ये सुप्रीम कोर्टाने फार क्लिअर कट सांगितलं आहे की शेवटी मेजॉरिटी कॅन बी डिसाइडेड ओनली ऑन फ्लोअर ऑफ हाऊस. त्यामुळे तिथला जो अध्यक्ष असतो विधानसभेचा, त्याला ते पूर्ण अधिकार असतात. सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये कुठेही दखल घेऊ शकत नाही. तर हे सगळं होत असताना 2018 मध्ये खरं तर इलेक्शन कमिशन समोर याच कपिल सिब्बल यांनी हे अशा प्रकारचे सगळे युक्तिवाद केलेले आहे. त्यानंतर इलेक्शन कमिशननी काय निवाडा दिलेला होता आणि त्याच्यामध्ये जे सादिक अली वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या केसचा देखील त्यांनी दाखला दिला. तो दाखला असा होता की जेव्हा टेस्ट 1 टेस्ट 2 फेल होते तेव्हा टेस्ट 3 ही लागू होते. आणि त्या धर्तीवर इलेक्शन कमिशननी असा निवाडा दिला की पक्षांतर्गत लोकशाही शिवसेनेमध्ये दिसत नाही. आणि तर वस्तुस्थिती आहे ना, शिवसेनेचा आणि लोकशाहीचा तसा काय संबंध? ती दिसत नसल्यामुळे त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली. अमेंडमेंट झाल्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः त्याचे नेते झाले. अन्यथा आधी काय होतं की जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे त्यांचे अध्यक्ष आहेत, शिवसेना प्रमुख आहे. हे सगळे त्यांचे नेत्यांची गटनेत्यांची नियुक्ती करतात. 28 नेते गटनेते त्यांची नियुक्ती करतात शिवसेना पक्षाध्यक्ष प्रमुख म्हणून. त्यामुळे ही डेमोक्रॅटिक प्रोसेस नाही असं इलेक्शन कमिशनला वाटलं. म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून जे काही अमेंडमेंट झालं त्याला ग्राह्य धरलं. आणि मला असं वाटतं की ते टेक्निकली बरोबर आहे. आणि म्हणून हा जो काही आता वाद सुप्रीम कोर्टामध्ये गेलाय, सुप्रीम कोर्टामध्ये आरोप प्रत्यारोप आर्ग्युमेंट्स होतील, मात्र सुप्रीम कोर्टामध्ये नेहमीच इंटरप्रिटेशन ऑफ लॉ याच्यावर जजमेंट दिले जातात. आपण आपल्या ट्विटमध्ये कपिल सिब्बल यांनी यापूर्वी लढवलेल्या अनेक प्रकरणांचा उल्लेख केलाय. तर एखाद्या वकिलानं पूर्वी कोणती प्रकरणं लढवली यावरून सध्याच्या प्रकरणातील त्यांचा युक्तिवाद कमी अधिक ठरवणं योग्य आहे असं वाटतं का? अजिबात नाही. कपिल सिब्बल अतिशय सिनियर लॉयर आहेत, त्यांच्याबद्दल पूर्ण आदरच आहे. फक्त ज्या कपिल सिब्बलांचा उदात्ते करून अनिल देसाई असो, संजय राऊत असो, त्यांना असं वाटतं की आता आम्ही जिंकलो. तर म्हणून मला फक्त वानगी दाखल मी काही उदाहरणं दिले की सहारा वर्सेस सेबीची अतिशय महत्वाची केस होती, किंवा ट्रिपल तलाकची केस होती, राम जन्मभूमी आंदोलन असो, अशा अनेक केसेसमध्ये हेच कपिल सिब्बल स्वतः लढले ना. त्यामुळे शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये इंटरप्रिटेशन ऑफ लॉ, ज्याच्या फेवरमध्ये इंटरप्रिटेशन ऑफ लॉ आहे त्याला न्याय मिळतो, ज्याच्या फेवरमध्ये नाही मग तो किती मोठा वकील त्यांच्यातर्फे असो त्याला न्याय मिळत नाही. एवढंच मला त्याच्यातून सांगायचं आहे. शिवसेना कुणाची हा केवळ पक्षाचा किंवा चिन्हाचा प्रश्न नाही तर पक्षाच्या संघटनात्मक अस्तित्वाचा प्रश्न बनलाय आता. तर याचा अंतिम निर्णय हा कायदेशीर मुद्द्यांवरच होणार आहे. मात्र राजकीय नेत्यांनी वकिलांच्या युक्तिवादावरून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणं कितपत योग्य वाटते आपल्याला? खरं तर अशी प्रकारच्या प्रतिक्रिया देणं म्हणजे एक प्रकारचं मनोरंजनच आहे. मॅटर हे ऑलरेडी सबज्युडिस आहे. सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग चालू आहे, सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय देणारच आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा करणं हे चुकीचं आहे. मला याच्यात एवढंच सांगायचं आहे की ज्या काही गोष्टी आहेत
सुप्रीम कोर्ट हे इंटरप्रिटेशन ऑफ लॉ म्हणजे कायदेशीर बाबींवर काही गोष्टी दिसतात आहे का त्याप्रमाणे ते निर्णय देतील आणि हा निर्णय पूर्णपणे एकनाथ शिंदेच्या म्हणजे फेवरमध्ये याची शक्यता आहे. कारण ज्या प्रकारे इलेक्शन कमिशनने अतिशय एक रिझन ऑर्डर दिलेली आहे. नंतर मग मुंबई SR मुंबई केस जर आपण बघितली त्याच्या माध्यमातून अध्यक्षांनी जे काही निर्णय घेतलेले आहे आणि त्याही नंतर मुळामध्ये विषय असा आहे की त्यानंतर सगळे जे काही आमदार यांचा गट स्थापन झाला होता ते सगळे आमदार बरखास्त झाले ना. 2024ला इलेक्शन झाले त्यामुळे मूळ विषयच आता संपलेला आहे. त्याच्यानंतर खरी शिवसेना कोण हे जनतेच्या न्यायालयामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंना एवढ्या मोठ्या प्रकारचा त्यांना एक रिस्पॉन्स मिळाला, प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जनतेने ऑलरेडी मुख्य शिवसेना कोण आहे हे ठरवलेलंच आहे. आणि कोर्टाकडे देखील काय असतं आता सुप्रीम कोर्टाकडे की ज्याला आपण एक लॅटिन वर्ड आहे त्याला एक विशेष त्याच्यामध्ये असं आहे की आता इथे डॅमेजेस झाले आहेत का किंवा इंजुरी झाली आहे का हे बघतात. इंजुरी जरी झाली असेल तरी आता डॅमेजेस काय कारण मुळामध्ये मूळ विषयच आता संपलेला आहे. आधीचे जे काही आमदार होते ज्यांच्यावर टांगती तलवार होती त्यांची टर्म संपलेली आहे. ते जनतेच्या कोर्टात गेले, जनतेने अनेकांना परत निवडून दिलेला आहे. त्यामुळे आता हा जो काही खटला चालू आहे हा केवळ आणि केवळ थिअरॉटिकल प्रपंच आहे असं मला वाटतं. या संपूर्ण प्रकरणात उबाठा गटाने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल हा कायदेशीर दृष्ट्या अयोग्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, तेच इलेक्शन कमिशनचं काम काय आहे. इलेक्शन कमिशन हे बघतं की जर तुम्हाला तुमच्या पक्षाला नोंदणी करायची असेल तर आमच्याकडे या, हे तुम्ही नियम लावा. त्या गोष्टी तुम्ही कंप्लाय केल्या तर तुम्हाला ते पक्ष चिन्ह वगैरे असतं. मात्र त्याच्या कंप्लायन्समध्ये तुम्ही जर कुठे चुकले तर इलेक्शन कमिशन तुमची नोंदणी रद्द देखील करू शकतं. मात्र इथली केसेस वेगळी आहे. इथली केस अशी वेगळी आहे की एकनाथ शिंदेंनी जो काही बंड केलं ते पक्षांतर्गत होतं आणि त्यांनी काय म्हटलं की ओरिजिनल शिवसेना ही आमचीच आहे, ही दुसरी शिवसेना नाहीच. आणि त्यानंतर मग एकंदरीत एकनाथ शिंदेंनी स्वतःला घोषित केलं पक्षप्रमुख म्हणून आणि ज्या प्रकारे काही डेमोक्रेटिक प्रोसेस त्यांनी फॉलो केली त्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा असं इलेक्शन कमिशनला वाटलं की हे योग्य आहे तर लोकतांत्रिक पद्धतीने त्यांना हे दिलं, सिम्बॉल दिलं. आणि खरं तर हे जे सिम्बॉल दिलं होतं हे एकनाथ शिंदेंना दिलं होतं आणि उद्धव ठाकरेंना जे सिम्बॉल दिलं होतं मशालीचं हे फक्त पिंपरी चिंचवडची कोणती तरी निवडणूक होती तेवढ्यापुरती होतं. मात्र ते कोर्टात गेल्यामुळे ते कायम झालं, त्यांच्याकडे ते सिम्बॉल आहे. मात्र ओरिजिनल शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे आजच्या तारखेला तरी. आणि दुसरं जनतेच्या न्यायालयामध्ये 2024 मध्ये मग लोकसभा असो किंवा विधानसभा असो जनतेने त्याचा निर्णय दिलेलाच आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयात भाजपालाही इन्व्हॉल्व्ह करण्यात येते. कालच संजय राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणतात की निवडणूक आयोग हा पूर्णपणे भाजपचा एजंट बनलाय. यावर तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, म्हणून म्हणतो की आता संजय राऊतांनी सुप्रीम कोर्टावर विश्वास दाखवलेलाच आहे. त्यांना कपिल सिब्बलांचे आर्ग्युमेंट्स आवडलेलेच आहेत. इलेक्शन कमिशन जर चुकलं असेल तर सुप्रीम कोर्टाला पूर्ण अधिकार आहे त्यांना करेक्ट करण्याचे. त्यामुळे आमच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल तो शिरोधार्य राहील. आम्ही त्याचं स्वागतच करू, स्वीकारच करू. मात्र आजच्या तारखेला तरी हे जे प्रकरण आहे हे एकनाथ शिंदे आणि उभाटा या शिवसेनेच्या मधलं आहे. आणि मला असं वाटतं की शिवसेना एकनाथराव शिंदे ज्यांना जनतेने स्वीकारलेलं आहे त्यांच्या फेवरमध्ये याची शक्यता आहे. सर, या संपूर्ण प्रकरणाचा जो निकाल आहे तो उबाठा गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांच्या राजकीय भविष्यावर कसा परिणाम करू शकतो आणि एकूणच जे काही राजकारण आहे त्यावर कसा काय परिणाम होऊ शकतो? मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने काही जरी निर्णय दिला तरी तो फक्त कागदावरचा आणि थिअरॉटिकल निर्णय राहील. कारण दोन्ही गट आपापल्या परीने प्रवास करतात आहे. एक गट जो जनतेच्या न्यायालयातनं निवडून आलेला आहे, जनतेने स्वीकारला आहे की आपले बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी शिवसेना कोणची एकनाथ शिंदेची आहे म्हणून त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे आमदार निवडून आलेले आहे. दुसरी जी शिवसेना आहे उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांनी काँग्रेसची हातमिळवणी केली, ज्यांनी सावरकरांच्या विचारांची फारकत घेतलेली आहे, ज्यांनी जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणून आपल्या नेत्याला म्हणून घेतलेलं आहे, अशा प्रकारे एक भरकटलेली शिवसेना
जी उद्धव ठाकरेंची आहे. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की जनतेने ऑलरेडी ठरवलेलं आहे की योग्य शिवसेना कोणची आहे. आता हा सगळा जो काही निकाल आहे तो शिंदे गटाच्याच बाजूने लागेल आणि शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेकडेच राहील असा भाजपला कितपत विश्वास वाटतो? नाही, मी भाजपाचं नाही म्हणणार, कारण भाजपाचं काही देणं घेणं नाही आहे. मी एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं जे काही इलेक्शन कमिशनने 2022 मध्ये 20 मध्ये जी काही ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर असो, SR बोंबेचा खटला झाल्यानंतर त्यांनी जे फ्लोअर ऑफ द हाऊस इज दी हायएस्ट ऑथॉरिटी असं म्हटलं आहे, आणि सादिक अली वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टचा जर आपण अभ्यास केला तर मला असं वाटतं हे एकतर शिंदेच्या फेवरमध्ये लागेल. कारण कपिल सिब्बलांनी हे 2-3 दिवसात जे काही आर्ग्युमेंट केले हे सर्व आर्ग्युमेंट त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर ऑलरेडी केलेले आहे. त्यामुळे नवीन त्याच्यात काहीच नाही. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सेजल जाधव सह मी अवंती भोयर, MAHA MTV मुंबई.